नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येत असतो। आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळण दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्ष जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंकाचा अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमी मागची बातमी सांगणारा हा नवा कोरा उपक्रम आहे। उत्तराखंडमध्ये UKSSSC पेपर लीक प्रकरणाच्या विरोधात बेरोजगार युवक रस्त्यावर उतरलेले आहेत। या आंदोलनात तीव्रतेची पातळी 2020 मधील दिल्ली दंगलीसारखीच दिसून येते। देहरादूनमध्ये झालेल्या या प्रदर्शनात आझादी असं घोषवाक्यही दिसून आलं। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। युवकांची प्रमुख मागणी CBI चौकशीची आहे, तर धामी सरकारनं आधीच पेपर लीक प्रकरणी SIT नेमण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे हे स्पष्ट होतं की आंदोलन फक्त पेपर लीकच्या चौकशीतच नाही, तर हिंदू विरुद्ध उत्तराखंडमध्ये नेपाळ बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा कटाचा एक भाग आहे। UKSSSC पेपर लीक विरोधी आंदोलनामुळे नेपाळ आणि बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा कट हा तिथं चालू आहे। आंदोलनाशी संबंधित काही व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट हे मिळालेले आहेत। या चॅट्समध्ये युवकांना सरकारविरुद्ध भडकवलं जातं आहे, जे अगोदर नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या आंदोलनासारखं आहे। प्रदेश युवा संघटन उत्तराखंड क्रांती दल नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये युवकांना नेपाळमधील आंदोलन उदाहरण म्हणून दाखवत भडकवलं जात होतं। ग्रुपच्या ॲडमिननं संदेश पाठवून म्हटलं, धामीच्या घराला आग लावा, जशी नेपाळमध्ये झाली परिस्थिती। युवकांना पाठवलेल्या दुसऱ्या संदेशात म्हटलं, भाई लोकांनो, सर्व मिळून धामीला मारू, नेपाळचा इतिहास पुन्हा घडवूया। हे दाखवतं की देहरादूनमधील आंदोलन ही सामान्य बेरोजगार युवकांची मागणी नाही, तर ZEN-Z नेपाळमधील आंदोलनासारखं युवक सरकारविरोधात भडकवण्यासाठी आखलेला हा कट आहे। पेपर लीक प्रकरणावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे। त्यांनी म्हटलं की राज्यात नकल जिहाद करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही। परीक्षेत गडबड करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाणार नाही। मुख्यमंत्री म्हणाले, कोचिंग आणि नकल माफिया मिळून राज्यात नकल जिहाद सुरू करण्याचा आणि अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। जोपर्यंत सरकार सर्व नकल माफियांना संपवून टाकत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। UKSSC पेपर लीकच्या कटाचा सूत्रधार खालिद मलिक, उत्तराखंड पोलिसांनी त्याला हरिद्वारहून अटक केली आहे। पोलीस खालिदला देहरादूनमध्ये आणण्याची तयारी करत आहेत। तपासात असं आढळलं की आदर्श बाल सदन इंटर कॉलेज बहादूरपूर जट परीक्षा केंद्रातून हा पेपर लीक झालेला होता। आता जाऊ आपण अमेरिकेमध्ये। अमेरिकेच्या वित्त विभागाच्या विदेशी संपत्ती नियंत्रण कार्यालयानं 2 भारतीय असलेल्या सादिक अब्बास हबीब सय्यद आणि खिजीर मोहम्मद इक्बाल शेख यांच्यावर निर्बंध घालण्याची घोषणा केली आहे। या दोघांवर फेंटनाइल आणि इतर प्रतिबंधित तसंच बनावट औषधांचा पुरवठा करण्याचा आरोप आहे। OFACनं शेखच्या भारतातील ऑनलाईन फार्मसी KS इंटरनॅशनल ट्रेडर्सवर देखील निर्बंध लावलेत। KS फार्मसी या नावानं हा व्यवसाय सुरू होता। सादिक अब्बासवर असा आरोप आहे की त्यानं राकेश शर्मा हे बनावट नाव वापरून हा अवैध व्यवसाय केला। अमेरिकेतील आतंकवाद आणि वित्तीय खुफिया अधिकारी जॉन के हर्ले यांनी सांगितलं की ही कारवाई अमेरिकेतील कुटुंबांना फेंटेनाइल संकटांपासून वाचवण्याच्या अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांचा भाग आहे। त्यांनी म्हटलं, फेंटेनाइलमुळे अनेक कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। या विषातून फायदा मिळवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणं आवश्यक आहे। अमेरिकेच्या OFACच्या म्हणण्यानुसार KS फार्मसीसारख्या कंपन्या बऱ्याचदा स्वतःला वैध औषध विक्रेता म्हणून दाखवतात, परंतु प्रत्यक्षात या कंपन्या फेंटेनाइल किंवा मेथाफेंटाइन मिश्रित बनावट गोळ्या विकतात। अमेरिकी ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशननं आधीच सांगितलं, अमेरिकन नागरिक हे औषध ऑक्सिकोडोन, एड्रॉल किंवा झॅनॅक्स समजून घेत आहेत। अमेरिकी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सय्यद आणि शेख यांनी अमेरिका आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये असलेल्या तस्करांबरोबर काम केलेलं आहे। ते बनावट गोळ्या सवलतीच्या औषधांप्रमाणे विकत एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर व्यवहार करत होते।
सप्टेंबर 2024मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर मादक पदार्थांच्या तस्करी करण्याचा आरोप होता. सप्टेंबर 2024मध्ये न्यूयॉर्कमध्ये लाखो फेंटनाइल आणि मेथाम्फेटामाइन गोळ्या वितरित करणाऱ्या बनावट ऑनलाईन फार्मसी चालवणाऱ्या 18 लोकांचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये सादिक अब्बास सय्यद आणि खिजीर मोहम्मद इक्बाल शेख यांचा समावेश होता. सय्यदनं आपल्या मूळ ओळखीला लपवण्याकरता आणि अवैध व्यापार वाढवण्यासाठी विविध उपनामांचा वापर केलेला होता, ज्यामध्ये राकेश शर्मा आणि जोनाथन अक्सोटा यांचा समावेश होता. डोमिकॉन तस्कर फ्रान्सिको अल्बर्टो लोपेज रेयस याच्या नेतृत्वाखाली त्यांनी बनावट गोळ्या विकल्या, ज्यामुळं अमेरिकेत अनेक लोकांचे ओव्हरडोजनं मृत्यू झाले, ज्यात 45 वर्षीय अमेरिकी माजी सैनिकाचा समावेश होता. अमेरिकेतल्या निर्बंधानुसार सय्यद शेख आणि KS इंटरनॅशनल ट्रेडर्स अमेरिकेमध्ये व्यवसाय करू शकणार नाहीत आणि त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. अन्य वित्तीय संस्थांना आणि व्यापाऱ्यांना त्यांच्यासोबत व्यवहार न करण्याची सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे. बातमी आहे मध्य प्रदेशमधील. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका गरबा पंडालला लव जिहादचं केंद्र बनवण्यात आलं आहे. या पंडालमध्ये लव जिहाद का कातिल आशियाना नावानं लव जिहादशी संबंधित प्रकरणांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पंडालात सुटकेस आणि फ्रीजमध्ये हिंदू मुलींचे प्रतिकात्मक स्वरूप दाखवण्यात आलेलं आहे. हा पंडाल हिंदू बेटी बचाव अभियान या हिंदू संघटनांनी उभारलेला आहे. या पंडालला लाडो असं नाव देण्यात आलं आहे. पंडालमध्ये लव जिहादच्या धोक्यांना उजागर करणारी घोषवाक्य आणि संदेश असलेले पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. आयोजकांनी म्हटलं की हा फक्त धार्मिक मुद्दा नाही, तर समाजातील मुलींच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणाचा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं आहे की लव जिहादच्या नावाखाली होणाऱ्या घटना फक्त कुटुंब उद्ध्वस्त करत नाहीत, तर समाजात भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण करतात. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गेल्या काही काळापासून इंदोर लव जिहाद आणि धर्मांतराचा अड्डा बनलेला आहे. इथं काँग्रेसचे नगरसेवक अनवर कादरी यांना लव जिहादसाठी फंडिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली होती. त्याशिवाय मुस्लिम युवक आपली ओळख लपवून हिंदू मुलींना लक्ष्य करण्याच्या घटना वारंवार तिथं समोर येत आहेत. बातमी संरक्षण मंत्रालयाशी निगडीत आहे. संरक्षण मंत्रालयानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून 97 तेजस MK-1A लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी तब्बल 62,370 कोटींचा करार केलेला आहे. देशात तयार झालेल्या फायटर जेटसाठीचा हा आजवरचा सर्वात मोठा करार मानला जातोय. या सौद्यात 68 सिंगल सीट फायटर जेट आणि 29 ट्विन सीट ट्रेनर विमानं सामील आहेत. या विमानांची डिलिव्हरी 2027-28 पासून सुरू होऊन पुढील 6 वर्षात पूर्ण होणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळावी यासाठी या विमानांमध्ये 64% पेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर होणार आहे. ही खरेदी अशा वेळी होतीये जेव्हा वायुसेना आपला जुना MiG-21 ताफा टप्प्याटप्प्यानं बाद करते. नवीन तेजस विमानांमुळे वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. या प्रकल्पाशी सुमारे 105 भारतीय कंपन्या जोडल्या जाणार असून दरवर्षी 11,750 पेक्षा जास्त थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय तेजससाठी जनरल इलेक्ट्रिककडून 113 F404 इंजिन खरेदीचा सौदा देखील ठरला असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.